सारिका राधिका सुवर्णकर। आज हे आपल्याला उद्या द्वितीय हनुमान इथे सप्ताह सुरू आहे, राम जन्म निमित्त आणि हनुमान जयंती या निमित्ताने हा सप्ताह सुरू केलेला आहे। त्याच्यासाठी ती देगलूरहून आपल्या उदगीर नगरीत आलेली आहे आणि ह्या सुवर्णकर गुरुजींच्या घरी निवासी ती आलेली नाही। नुकताच आता आपण तिचा सगळ्यांच्या पत्रकार संघ हा उपस्थित होता, त्यांच्या उपस्थितीमध्ये तिचा सन्मान आणि सत्कार केलेला आहे। मी सारिका तुला एक असं विचारते की तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस? नमस्कार, माझं नाव राधिका नरसिंह सुवर्णकर। माझ्या गुरुचे नाव श्री आयनुद्दीन वारसी। म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे माहीतच नव्हतं आम्हाला वारसी ते सरांची बदली होऊन जिल्हा परिषद शाळेवर आले होते सर, आणि त्यांनी हॉटेल महोत्सव म्हणजे आमच्या गावी खूप मोठा महोत्सव होतो हॉटेल महोत्सव, त्या ठिकाणी सरांनी बासरी वाजवला होता आणि फर्स्ट वेळेस सरांनी पैपाची बासरी आणून दिली होती आम्हाला वाजवण्यासाठी, तेव्हापासून आवडते मला। ओके, तुझं शिक्षण काय सध्या शिक्षण सुरू आहे का तुझं? हां, 12वीची परीक्षा झाली। 12वी कुठल्या शाखेमध्ये शिकते? आर्ट्समध्ये। बघा म्हणजे ती 7वीपासून हे बासरी वादनाचे शिक्षण घेते आहे आणि सध्या ती 12वीमध्ये शिकते। म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये तिने या कलेच्या क्षेत्राकडे ती गेलेली आहे। सारिका, पुढे भविष्यामध्ये तुला या क्षेत्रामध्येच राहायचं? मला कलाकारच व्हायचं मोठं आणि खूप मोठं नाव करायचं आहे मला। तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव राधिका नरसिंह सुवर्णकर। मूळ गाव कुठलं तुझं? होटल तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। अच्छा, म्हणजे ही नांदेड जिल्ह्यामधली आहे। म्हणजे किती परमभाग्य आहे की गोदावरी नदीच्या काठी देगलूर तालुक्यामध्ये होटल या गावामध्ये ती राहते आणि तिथे ते प्रशिक्षण केलं। म्हणजे जिल्हा परिषद जे शिक्षक होते त्यांनी हिला प्रशिक्षण दिलं आणि हे जे तिचे गुरु आहेत त्यांनी ही निस्वार्थ सेवा केली। ते सध्या तू त्यांच्याकडे अजून धडे शिकतच आहे? हो, अजून सुद्धा। तुला कुठले कुठले पुरस्कार भेटले आणि कुठे तुझा सन्मान झाला, थोडक्यात सांगशील मला? हो, कला उत्सव म्हणून हे म्हणजे 9वी ते 12वी ह्या मुलांसाठी कला उत्सव ही प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला, गोल्ड मेडलिस्ट। आणि नांदेड महोत्सव संस्कृती महोत्सवमध्ये माझा सन्मान झाला। आमचे कार्यक्रम खूप जागी झाले, गुजरात गिरनार महोत्सव पुण्याला आणि नांदेड असे खूप। अरे वा, बघा म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये गुजरातमध्ये झालेलं आहे, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये झालेलं आहे, नांदेडमध्ये झालेले आहे। म्हणजे बरेच ठिकाणी तिचे सत्कार समारंभ झाले आणि पुरस्कार दिले। म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे तिने कौतुकास्पद कृत्य केलेलं आहे। मला हे खरंच तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कर। म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये देवाने म्हणजे एक सरस्वतीच तिच्या वाणीमध्ये, तिच्या याच्यामध्ये स्वरामध्ये, आवाजामध्ये, वाणीमध्ये सरस्वती विराजमान आहे। म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येकाला हिच्याबद्दल अभिमान आहे असं एक आहे। म्हणजे खरंच आईवडिलांचं परमभाग्य आहे की तू एक अशी रत्नकन्या त्यांच्या पोटी आलेली आहे आणि तुझंही परमभाग्य की तू आईच्या उराशी म्हणजे तुझ्या आईच्या पोटाला आलेली आहे। माझ्या आजीसुद्धा बघा कशा, आजी पण तिची आलेली आहे सोबत, तिला घेऊन तिची आजीसुद्धा गहीवरून येते, मलासुद्धा गहीवरून आलेलं आहे सध्या। खरंच म्हणजे देव देतो सर्वांना अशी संधी देत असं, पण त्या संधीचं सुवर्ण, त्या संधीचं आपण एक काहीतरी घडवलं पाहिजे। तसं हिच्या आई वडिलांना तिच्यातले सुप्त गुणांना वाव दिला। तुझे वडील काय करतात बेटा? पप्पा किराणा दुकानात काम करतात। किराणा दुकान। बघा इथे हलाकाच्या याच्यामध्ये म्हणजे मध्यम वर्ग कुटुंबातली ही कन्या आहे आणि त्याच्यातनं म्हणजे आई वडिलांचं किती मन मोठं आहे की त्यांनी त्यांच्या ग्रह याच्यातल्या अडचणी समोर न आणता, तिला कुठल्या गोष्टी अडचणी येऊ दिल्या न येऊ देता तिला प्रोत्साहन दिलं आणि तिला वारंवार प्रोत्साहन दिलं आणि तिला मदत केली। म्हणजे आता बघा ना, आता मुलगी जेव्हा आपली ही करत असताना अशा अडचणी खूप येतात, पण बाहेरगावी कुठे जायचं म्हणजे की आपल्याला आर्थिक टंचाई येतच असते, तरी पण त्यांना मात करू या हिच्या पाल्यांनी तिला प्रोत्साहन केलं। खरंच कौतुक आई वडिलांचं मी करते। आणि आमचं सुवर्णकार दैवज्ञ सोनार समाजातली ही सुवर्णकन्या म्हणायला काय हरकत नाही, कारण तिने एवढं खरंच आमच्या सोनार समाजाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। बेटा तू
खरंच आम्ही अभिमान वाटतो आम्हाला तुझ्याबद्दल. असंच तू पुढे जाशील. हा आमच्या सर्वांचा तुला आशीर्वाद आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. तू आम्हाला वेळात वेळ दिला, तुझा वेळेचा अमूल्य वेळ दिला. म्हणजे तू सध्या 12वी करते म्हणल्यानंतर तुझा हे वेळ अमूल्य आहे. कारण संगीताचे धडे घेत असताना पण शैक्षणिक हे अभ्यास करत करत तू हे करत आहे. म्हणजे तुझं कौतुक असं. आणि वडिलांचं सुद्धा व्यवसाय धरून ते तुला कुठे कुठे घेऊन जातात, वेळ देतात. कुटुंबातली आई आजी वडील हे सगळं ते त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमी. आणि तू वेळात वेळ इथं आलेली आणि आम्हाला तुझं बासरी वादन ऐकायला मिळालं. आम्ही मंत्रमुग्ध झालो, प्रसन्न झालो. खरंच असंच संधी आम्हाला भेटो तुझ्या सुखसवासामध्ये यायची आणि तुझं ऐकण्यात यावं आणि आम्हाला समाज म्हणजे तुझी प्रेरणा आमच्या या सुवर्णकन्या म्हणजे आमच्या स्वर्णकार समाजा म्हणजे तसंच आपला स्वर्णकार समाजच म्हणून नाही, सगळ्याच समाजासाठी एक आदर्श तुझं व्यक्तिमत्व आहे. पुढे तुला पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा आणि आम्ही काय आशीर्वाद आणि आशीर्वाद. धन्यवाद.